पोटावरून खाली सरकणारा बरमुडा वर ओढत नवरा म्हणाला, मी बारीक झालोय का ग? हा बरमुडा बघ खाली सरकतोय. किचनमधून हातात लाटणं घेऊन सौ बोलल्या, आरशात तोंड बघा. बारीक म्हणे, दारू मिळाली नाही महिनाभर म्हणून डोकं चालत नाही तुमचं. आणि सकाळपासून माझा परकर घालून घरभर फिरताय, काढा तो आधी. बायको, सर्दीमुळं माझं पूर्ण नाक बंद झालंय. नवरा, सर्दीमुळं नाकापेक्षा तुझं तोंड बंद झालं असतं बरं झालं असतं, नुसती बडबड. त्या पुष्पाची स्टाईल मारणे सोडून द्या आता. उजव्या बाजूची दाढी चक्क डाव्या बाजूला सरकली आहे. चपला सुद्धा घासून गेल्या आहेत. एक काळ होता जेव्हा मुली खूप सुगरण होत्या. आताच्या मुलींना मॅगी सोडून दुसरं काही बनवता येत नाही. आज बायकोची एक सुंदर मैत्रीण घरी आली होती. आम्ही बराच वेळ गप्पा मारत होतो. बायकोने कुकर लावला होता. 10-12 शिट्ट्या झाल्या तरी उठायचे नाव घेत नव्हती. शेवटी मी म्हटलं, अगं ती डाळ. ती पटकन म्हणाली, जळू देत जळली तर, पण मी तुमची डाळ शिजू देणार नाही. परदेशात हुशार महिलांबद्दल म्हटलं जातं, शी इज व्हेरी टॅलेंटेड. आणि आपल्याकडे बोलतात, ही अवदासा विकून खाईल सगळ्यांना. माणूस किती पण मोटिवेट होऊ द्या, थोड्या वेळाने का होईना मोबाईल हातात घेऊन वेळ वाया घालवणारच. कोर्टात ॲक्सिडेंट केसची सुनावणी चालू होती. जज, तुमच्याकडे काय पुरावा आहे की तुम्ही गाडी हळू चालवत होता? आरोपी, अहो साहेब, मी बायकोला घ्यायला तिच्या माहेरी जात होतो. जज, सोडून द्या याला, निर्दोष आहे हा. आज बसस्टॉपवर गणिताचे सर भेटले. त्यांच्या पाया पडून तब्येतीची चौकशी केली. निघताना मोबाईल नंबर मागितला. सरांनी नंबर दिला. 9,42,39,74,739. मी पुन्हा मागणार होतो, पण नको म्हटलं. कुकरच्या 3 शिट्ट्या होताच नवऱ्याने धावत जाऊन गॅस बंद केला. तेवढ्यात बायको भडकली. म्हणाली, गॅस का बंद केला? नवरा, 3 शिट्ट्या झाल्या म्हणून गॅस बंद केला. बायको, त्या शेजारणीच्या कुकरच्या 3 शिट्ट्या होत्या. लक्ष कुठे आहे तुमचं?